मंत्री मुश्रीफ यांच्याकडून भाजपला संपवण्याचे षडयंत्र, जयवंत सुतार. चंदगड विधानसभा आमदार शिवाजीराव पाटील यांनी गोकुळमधील गैरव्यवहार व वाढीव सभासद नोंदणी चुकीची आहे याविरोधात गोकुळवर चौकशीची मागणी केली. ती रास्त असून आम्ही आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, असे भाजपा आजरा तालुका अध्यक्ष जयवंत सुतार यांनी सांगितले. पाहुयात ते काय म्हणतात. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड. भारतीय जनता पार्टीचं शिवसेना आणि राष्ट्रवादी सरकार असताना हसन मुश्रीफ साहेब हे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये मंत्री आहेत आणि जिल्ह्यामध्ये मात्र ते महाविकास आघाडीसोबत आहे असं चित्र आहे. कारण गोकुळची निवडणूक जी झाली ती महाविकास आघाडीने जिंकली होती मागच्या वेळेला आणि अजून सुद्धा ते 17 डायरेक्टर एकत्रच आहेत. आता मुश्रीफ साहेब जर का महायुती म्हणून जात असतील तर ते 17 डायरेक्टर बिनविरोध करा कसं काय म्हणतात. त्या काँग्रेसचे 6-7 डायरेक्टर आलेच की ते का आमच्या महायुतीमध्ये घ्यायचे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काल जो मोर्चा त्यांनी काढला आमच्या शिवाजीराव पाटील साहेबांनी त्या AR ऑफिसवर तो मोर्चा काढला साहेबांच्या, आमच्या आमदार साहेबांच्या निश्चितात. माझं म्हणणं आहे की तुम्ही जर का मोर्चा काढला तर फक्त तुमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पाहिजे होते त्या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कमीच, शिवसेना उभाटा गटाचे आणि काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते ते त्यांचे जे छोट्या छोट्या बाईट्स दिल्या त्यात सगळं दिसतंय की आता आमचे संभाजीराव पाटील उपजिल्हा प्रमुख ते बाईट देतात तिथं. त्यानंतर सुरेश हेब्बाळे पण बडेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य आहेत उभाटाचे, ते सुद्धा त्याच्यात दिसतात. आणि अत्यंत जहाल पद्धतीचे टीका साहेब आमच्या आमदार साहेबांचे करत आहेत. ते आम्ही खपूनच घेणार. आमची पण तोंड आहेत, आम्हाला पण काहीतरी बोलता येते. आमदार साहेबांनी जे काम केलं आहे 3 तालुक्यासाठी ते वाखाणण्यासारखं आहे. आणि आमदार साहेबांनी जो काही निर्णय घेऊन जो काही परवा जो सुजय कदम सारख्या ARची बदली करून आणली ते राज्यामध्ये आमदार साहेबांचं नाव गाजत आहे. राज्यामध्ये आजपर्यंत गोकुळच्या सत्तेमध्ये कुणी हस्तक्षेप केला नव्हता. इतकं साहेबांनी आता त्यांचं जे पितळ उघडं पाडत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही जो काही आंदोलन उभा केलेलं आहे ते मुश्रीफ साहेबांना बोललं तर बंटी साहेबांना लागत आहे, म्हणजे लेकीला बोललं की सुनेला लागत आहे अशी अवस्था होऊन बसलेली आहे. बंटी साहेबांचा विषयच काय येतोय, ते महाविकास आघाडीचे आहेत ना, त्यांचा इथं विषय त्यांनी वेगळं पॅनल करणार. महायुती जर काही वेगळं पॅनल आपलं वेगळं पॅनल होत असेल तर आमचे शिवाजी भाऊंचा तर मोलाचा वाटा असणार. 3 तालुक्याचे नेते आहेत ते, त्यामुळे त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये बोलणारच, ते भाऊ बोलणारच कुठल्या परिस्थितीत, त्यांना हक्क आहे. आणि त्यानंतर